सो निवेदिता मला वाटतं नोव्हेंबरमध्ये आली होती. हो, Correct? नोव्हेंबरमध्ये तेव्हा मला भेटली होती. इथे येऊन सुरू केलं आणि मधले सगळे फॉलोअप ऑनलाईन झाले होते. सगळे ऑनलाईन. करेक्ट. आणि आता 10 किलो ऑलमोस्ट वजन कमी हो, झालं. मोर दॅन 10 kg. पण आली होतीस तेव्हा तुझ्या काय काय कंप्लेंट होत्या? आली कशासाठी होते म्हणजे? तेव्हा मेन म्हणजे माझी ऍसिडिटी खूप वाढली होती. मला रोज ऍसिडिटीची गोळी घ्यावी लागत होती. ओके दुसरं म्हणजे फॅटी लिव्हर होतं, ते ग्रेड वरून ग्रेड 2 ला गेलं होतं. ओके आणि फायब्रोसिस थोडं व्हायला लागलेलं. ओके तर त्या कारणामुळे मी आले होते. पण आता मागच्या महिन्यात रिझल्ट केले होते तेव्हा सुद्धा फायब्रोसिस रिव्हर्स बऱ्यापैकी झालंय. व्हेरी गुड. फॅटी लिव्हरचा त्रासही कमी झालाय आणि एकदाही मी ऍसिडिटीची गोळी घेतलेली नाहीये. आणि 10 kg वेट लॉस. हो, 10 हा kg त्याच्यावरती weight loss. बोनस मिळालेला आहे. हो हो. हा तर आता हे सगळं करताना जे आता खातीयस ते तू पुढे व्यवस्थित कंटिन्यू करू शकते असं तुला हो वाटतं? हो, करू शकते. म्हणजे याला तुला काही प्रॉब्लेम नाही. बरं, या सगळ्यामुळे घरच्यांचं काही थोड्याफार प्रमाणात पण डाएट सुधारलाय? घरच्यांचंही सुधारलंय. कारण काही गोष्टी ते खात नाहीत, खात नाहीत ते. पण तू खाते हे बघून ते पण म्हणतात हा म्हणजे बरोबर हे आहे. चांगलं आहे तर हे आम्ही पण खातो. असा पण परिणाम झाला? असा परिणाम. आणि माझं मेन म्हणजे मी याच्या आधी कधीही दही ताक खात नव्हते. सो या ऍसिडिटी आणि आता या म्हणजे चांगल्या प्रोबायोटिकमुळे मी दही ताक खायला सुरुवात केली. त्याच्यामुळे तो पण तुला काही गोष्टी न खात होती त्या पण आता तू खायला Add केलंय, लागलेली आहेस add आणि केलंय. त्याचा परिणाम पण जाणवतो. परिणामही जाणवतो. ओके. आणि आम्हाला मेन चिंता आहे की आमचं मेंटेन होतं, बरोबर आहे ना? हो, बरोबर. तिथेच मेन कन्सर्न आहे. त्याच्यासाठी मी तिला परत 3 महिन्याने घेऊन येणार आहे याच स्टेजवरती, बरोबर आहे? आणि तेव्हा सांगायचं की तुला मेंटेन झालं की नाही. नक्की. आता आपण तिला मेंटेनन्स डाएट दिलेलं आहे आणि 3 महिन्याने तिने चॅलेंज घेतलंय की तुम्ही मला असंच मेंटेन करून दाखवा. आपण तर काही चॅलेंज घेतच असतो नेहमी, हो की नाही? नक्की. सो भेटूयात परत 3 महिने. Yes, ओके. sure. येस. ओके. थँक्यू व्हेरी मच.